माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत खल्लार येथे राडा झाला, याबाबत सर्वत्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. उबाठा तालुकाध्यक्ष सुनील डिके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा यांनीच रचलेला हा कार्यक्रम आहे असा थेट आरोप त्यांनी केलाय. आमच्या गावामध्ये आजपर्यंत असं कधीच झालं नाही. आम्ही सर्व धर्म समभावाने एकजुटीने राहतो. हा राडा होणं निंदनीय बाब आहे. आम्ही पण पोलिसात तक्रार करतोय असं त्यांनी सांगितलंय. काय आहे आता दर्यापूर विधानसभाचा जो कार्यकाल 20 तारखेची निवडणूक आहे. या निवडणुकीत या लोकांनी जो या दर्यापूर मतदारसंघात चिखल केला आहे, ही लग्न कोणासोबत आणि लेकरं कोणाचे अशा पद्धतीचं हे राणा दाम्पत्य या दर्यापूर मतदारसंघात अतिशय घाणेरडं राजकारण या दर्यापूर मतदारसंघात करत आहे. या अमरावती जिल्ह्याचं राजकारण इतकं सुसंस्कृत होतं, पण जेव्हापासून हे राणा दाम्पत्य या अमरावती जिल्ह्याला लाभलं तेव्हापासून या अमरावती जिल्ह्याचा अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण हे लोक करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे उमेदवार त्यांनी उभे केले त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. इतकं थर्ड क्लास राजकारण याआधी या जिल्ह्यानं कधीही पाहिलं नव्हतं. युती कोणासोबत आणि उमेदवार कोणाचा, युती शिंदे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची, इकडे युवा स्वाभिमानीवर बुंदिलेला उभे करतात, त्याच्यात भाजपचे झेंडे वापरतात, बाळासाहेबाचा फोटो वापरतात आणि इकडे सांगतात आमची संस्कृती अशी आहे, आमची संस्कृती तशी आहे. अरे तुमची संस्कृती तर साऱ्या जगानं पाहिलेली आहे. तुम्ही काय कोण्या संस्कृतीतून आले आहेत. आणि आम्ही जे आहे, आम्ही कधीही महिलाबद्दल अभद्र भाषा वापरत नाही, परंतु ज्या महिला आपली लेवल सोडतील त्यांनासुद्धा सोडल्या जाणार नाही, हेही या ठिकाणी मी सांगतो. आम्ही काल गेल्या 15 दिवसापासून प्रचारात मग्न आहे. काल आम्ही सकाळी 7 वाजतापासून काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी पिंपळोद सर्कलला पूर्ण सकाळी 7 वाजतापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत त्या प्रचारात होतो. खल्लारला या बुंदिलीची सभा आहे हे आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं. ज्यावेळेस हा राडा जो काही झाला त्या राड्याच्या नंतर मला समजलं की या ठिकाणी असं घडलं, म्हणून मग ते मला माहिती मिळाली. याच्या आधी तर मला याबाबतची कुठल्याच प्रकारची माहिती पण सुद्धा नव्हती. परंतु आता त्यांना समजलं आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी यांचा निश्चित आहे. मग आता कुठंतरी आपल्याला वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं आहे आणि त्यासाठी हिंदू आणि मुस्लिम याच्यात दंगली घडवण्याचं काम हे दाम्पत्य या जिल्ह्यात करत आहे. या जिल्ह्यातच नव्हे तर भाजपचा हा संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅन आहे की जिथपर्यंत हिंदू मुस्लिमांचे दंगली घडणार नाहीत तेपर्यंत आपण सत्तेत येणार नाही, हे यांचं प्लॅनिंग आहे. आणि या ठिकाणी त्यांनीच पेरलेले लोक सभेत तेच लोक खुर्च्या फेकून राहिले आणि आमच्या मुस्लिम समाजाच्या 15-15, 14-14 वर्षाच्या पोरांना 10-15 पोरं तिथं उभे होते. ते सभा ऐकासाठी बिचारे उभे होते. तुमची सभा 1000 लोकांची झाली आणि त्या 1000 लोकात 15 पोरं का दंगे करायला येणार आहे का? त्याची त्या ताकद आहे का ते? परंतु त्यांनी आरोप डायरेक्ट तुमच्यावर केला आहे ना, का तुमचं गाव खल्लार आहे, तुम्ही उबाटाचे दर्यापूर तालुका अध्यक्ष आहे. हे जे घडवून आणलेली आहे ही घटना ही तुम्हीच घडवून आणलेली आहे. मी तेच सांगत आहे ना की मला तर हे सभाच माहीत नव्हती. सभा होती म्हणून काल मला तर 11:30 वाजता जेव्हा हा सगळा हे झाला, मला तर 11:30ला फोन आला की असं आपल्या इथं घडलेलं आहे. त्यामुळे हे आता खोटे नाटे आरोप करून हिंदू समाजाच्या पोरांचे माथे भडकवण्याचं काम हे आता नवनीत राणा हे बुंदिले कंपनी करत आहे. आणि मी तमाम सगळ्या जनतेला सांगतो की आमच्या इथला मुस्लिम समाज हा प्रत्येक हिंदूच्या धार्मिक सणात हा हिरारीने सहभागी असतो. मला माहिती आहे, रामनवमी असू द्या, गणपती उत्सव असू द्या, दुर्गा उत्सव असू द्या किंवा 14 एप्रिलचा कार्यक्रम असू द्या, या सगळ्यात त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग हा त्या समाजाचा असतो. त्यामुळे आमच्या गावात आजपर्यंतसुद्धा एखाद्या हिंदू मुस्लिम किंवा असं कुठलं बुद्ध हिंदू बुद्ध असा कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव साध्या शिवीगाळाचा सुद्धा झाले नाही. इतकं शांतताप्रिय गाव आपलं हे खल्लार गाव आहे.
आणि असे घाणेरडे आरोप करून या लोकांना आपलं राजकारण साध्य करायचं आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगतो, अरे अशा घाणेरड्या राजकारणापेक्षा विकासाचे कामं करा, तरुणांना रोजगार द्या, आरोग्याच्या सुविधा द्या, शिक्षणाच्या सुविधा द्या आणि राजकारण करा. इतक्या खालच्या लेवलवर जाऊन राजकारण करू नका. मी एवढंच या ठिकाणी सांगतो.